सगळीकडे दादागिरी वगैरे नाही चालतो, समाज खूप जागरूक आहे. असं किती पण तोडफोड खळखटाक जरी बघायला मजा वाटत असली तरी ऍक्च्युअलमध्ये एक सुशिक्षित वर्ग या सगळ्या गोष्टी नाकारतो. करणारा एक जण चूक करतो पण त्याची सगळ्या संघटनेला ती शिक्षा भोगायला लागते. अडचणीच्या वेळेला लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात, मग ही लोक आपल्याला निवडणुकीच्या वेळेला का नाकारतात याचं कुठंतरी आपण परीक्षण नक्कीच केलं पाहिजे. सतत हवेत राहण्यापेक्षा आपण जमिनीवर राहायला पाहिजे. बरेच प्रश्न येत आहेत, मी नक्कीच उत्तर देणार आहे. राहिला विषय इथे या निवडणुकीमध्ये जे उमेदवार माननीय अरुण लाड सर आणि माननीय जयंत आसगावकरजी हे दोघंही निवडून आलेले आहेत आपल्या पुणे मतदारसंघातून. या दोघाही उमेदवारांचं मनापासून अभिनंदन. आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी मी बघत होते की काँग्रेसचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते इतकं मन लावून काम करत होते, खूप छान काम करत होते. आणि मनापासून की आपण स्वतः इलेक्शनला उभे आहोत का या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि त्याच्यामुळे प्रत्येक भागातून ते चांगलं मतदान झालं. मग आता उरलेल्या पक्षांमध्ये काय प्रॉब्लेम झाला, त्यांनी काय त्यांचे कार्यकर्ते आले नाहीत किंवा आमच्यापर्यंत कारण आमची पण नावं होती, यादीमध्ये होती, आम्ही मतदार होतो, आम्हाला कोणी अप्रोच केलं, कोणी नाही केलं. सो हा सगळा संघटित यशाचा भाग आहे आणि त्याच्यामुळे म्हणजे माझं मत वाया गेलं नाही याचा मला आनंद आहे. पर्सनली लाड सरांची माझी पर्सनली ओळख आहे, त्यामुळे फक्त गोपनीयता भंग नाही करायची म्हणून मी काही सांगू शकत नाही. परंतु 2 दिवसापूर्वीच मी पोस्ट टाकली होती विनिंग लाईक दिस. सो इट वॉज क्लिअर इंटेन्शन की माझं मत मी कोणाला दिलंय आणि माझं मत, कारण मी एक सजग जागरूक नागरिक आहे आणि काठारपास नक्कीच नाहीये, त्यामुळे मला कळतं की मत कोणाला दिलं पाहिजे, कसं दिलं पाहिजे, काय पद्धतीचा उमेदवार. कारण भविष्यामध्ये काळानुरूप तरुण पिढीचे, युवा वर्गाचे, त्याच्यानंतर पदवीधरांचे, शिक्षकांचे, मी स्वतः डीएड आहे, मला माहिती होतं मला काय अडचणी आल्या म्हणून मला नोकरी ती सोडून आज मी या क्षेत्रामध्ये आहे. अर्थात जे कल्याण माझं झालं ते प्रत्येक डीएड करून वाट चुकलेल्यांचं होतच असं नाही. त्यामुळं यांचे प्रश्न ज्या पद्धतीचे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी तेवढा सक्षम उमेदवार पाहिजे. प्रत्येक प्रश्न हे तोडफोड करून आक्रस्तळेपणा करून सोडवले जात नाही, त्याला अभ्यास करायला लागतो. त्याच्यासाठी योग्य पद्धतीने मांडणी करणं गरजेचं असतं. आणि लोकांना कसं की थोडंसं तर बघा, साधी जर पोस्ट टाकली एखाद्या छोट्या सामाजिक कार्याची टाकली तर त्याला 100 लाईक येणार नाहीत. परंतु तुम्ही जर एखादा असा स्टंट मधला काहीतरी फोटो टाकला किंवा काहीतरी जरा अट्रॅक्टिव्ह फोटो टाकला तर त्याला 500, 1000, 2000 कधी लाईक जातील कळणार नाही. सो लोकांचा चॉईस नेमका काय ते कळत नाही. आणि राहिला विषय सोशल मीडिया, सो इट्स अ व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म. तर सोशल मीडियावर बूस्ट वगैरे करून तुम्ही 1000 नाही 50,000 लाईक मिळवा, लाख लाईक मिळवा, त्यांनी काही होत नाही हे अनेकांना आता कळून चुकलं असेल. त्यामुळं बूस्टला कृपया पैसे घालवू नका. 100च लाईक असाव्यात, 50च कॉमेंट असाव्यात, त्या तुमच्या हक्काच्या असाव्यात. तुमच्या अडचणीच्या काळामध्ये, तुमच्या कुठल्याही दुःखाच्या काळामध्ये, तुमच्या समस्येमध्ये त्यातल्या तुम्ही एक पोस्ट जर टाकली की मला आता तातडीची अमुक गोष्टीची गरज आहे किंवा मी इथं आता ऍडमिट आहे, मी इथं हॉस्पिटलाइज आहे, इथं अपघात झालाय, तर त्या 100 मधले निदान 20, 30, 40 तरी तुमच्यासाठी उभे राहावेत. अशा पद्धतीचं ते रिलेशन असावं. फक्त गर्दी करून फेसबुकवर लाईक मिळवून, फेसबुकवर कॉमेंट मिळवून, फेसबुकवर 200-500 शेअर मिळवून काही होत नसतं. त्याच्यासाठी आपल्याला तळागाळामध्ये काम करावं लागतं, लोकांच्या मनामनामध्ये बसायला लागतं. आणि आपण फक्त, कारण एक छान पोस्ट असते नेहमी की एव्हरी फॉलोअर इज नॉट युअर फॅन, म्हणजे तुम्हाला फॉलो करणारा प्रत्येक जण तुमचा फॅन असतोच असं नाही. त्यामुळे फॅनच्या जागी असावेत, फॉलोअर्सच्या जागी असावेत. आणि त्याच्याही पेक्षा आपण आत्मचिंतन करणं, आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं असतं की आपण जे काही करतोय, आपण जो काही निर्णय घेतोय, ज्याच्यामध्ये आता जर मला नगरसेवक व्हायचं असेल भविष्यामध्ये, मी 2 इलेक्शन हारली आहे कारण मला राजकारणाचा रस सुद्धा कळत नव्हता आणि त्यामुळे, आणि इथे माझं खूप काही मोठं बॅकग्राऊंड नव्हतं, त्याच्यामुळे पण मला अनुभव आला. मी शिट्टी चिन्ह निवडलं होतं आणि त्याच्यामुळे ती शिट्टी असं युनिक, अगदी बारक्या छोट्या छोट्या मुलांच्या हातामध्ये ती शिट्टी असायची आणि शिट्टीताई असं म्हणून सगळे चिडवायचे. ते चिडवणं मला तेव्हा मनाला लागायचं. पण आज कळतं की त्या शिट्टीनी नंतर कशा शिट्ट्या वाजवल्या ते सगळ्यांनी, या वडगाव शेरीच्या ग्रामस्थांनी, इथल्या या मतदारसंघातल्या अनेकांनी माझा संघर्ष, माझ्या कामातलं सातत्य बघितलेलं आहे आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच
टप्प्याटप्प्याने मी माझ्यामध्ये स्वभावात परिवर्तन करत गेले, माझ्या आचरणामध्ये परिवर्तन करत गेले. आपण एकच पॅटर्न ठेवून चालत नाही ना, की लहान मुलं असतं सुरुवातीला ते रडतं, आदळतं, आपटतं, ते स्वतःकडे लक्ष केंद्रित करून घेतं आणि त्याच्यानंतर मग जसं जसं ते मोठं मोठं व्हायला लागतं, ते जरा शांत शांत व्हायला लागतं, ते त्याचा अनुभव घेऊन शांत होऊन सभ्यपणे. सगळीकडे दादागिरी वगैरे नाही चालत हो, समाज खूप जागरूक आहे आणि त्यांना काय पाहिजे, असं किती पण तोडफोड खळखटाक जरी बघायला मजा वाटत असली तरी ॲक्च्युअलमध्ये एक सुशिक्षित वर्ग या सगळ्या गोष्टी नाकारतो आणि त्याच्यामुळेच म्हणजे मी डायरेक्ट मनसेवर बोलेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना खूप चांगला पक्ष आहे. माननीय राजसाहेबांना जे व्हिजन आहे ते व्हिजन अजून मी इतर कधी कुठल्या नेत्यांकडून बघितलं नाही. आदरणीय शरद पवार साहेबांनंतर जर कुठले नेते आवडले असतील तर ते राजसाहेब आहेत. आणि फक्त काय होतं की त्यांचे सगळे विचार ते इम्प्लिमेंट करणारी तशी टीम खाली ग्राउंडला पाहिजे. कारण काय होतं, करणारा एक जण चूक करतो पण त्याची सगळ्या संघटनेला ती शिक्षा भोगायला लागते. खूप मनसैनिक बहीण भावांसाठी मला मनापासून कधी कधी वाईट वाटतं की इतकं पक्षासाठी इतकं निष्ठेने काम करत असतात, खूप काही चांगल्या पद्धतीने ते सगळं प्रचार करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु कुठेतरी अपयश पदरात पडल्यानंतर या सगळ्यांचं मानसिक खच्चीकरण होतं. तर यासाठी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. सतत हवेत राहण्यापेक्षा आपण जमिनीवर राहिलं पाहिजे, आपण चिंतन केलं पाहिजे की आपण नेमकं काय केलं पाहिजे, कसं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अडचणीच्या वेळेला लोक आपल्याकडे प्रश्न घेऊन येतात, मग ही लोक आपल्याला निवडणुकीच्या वेळेला का नाकारतात याचं कुठंतरी आपण परीक्षण नक्कीच केलं पाहिजे. तर इतकंच मला या वेळेला सांगायचं. तर एकदा मी फक्त दोन्ही मोबाईलवरचे प्रश्न बघणार आहे आणि एक मिनिट. जय शिवराय. यस, जय महाराष्ट्र. हर्षद, माझं अभिनंदन कशासाठी? मी उमेदवारही नव्हते आणि मी कुठल्या पक्षाचं प्रमोशनही केलेलं नाहीये. मी फक्त मतदानाचा हक्क बजावलाय. पक्षातल्या लोकांना प्रगती बघत नाही, सगळे तसे नाहीत. पक्षात खूप चांगली लोक आहेत, माझ्या संपर्कात आहेत आणि खूप जीवापाड प्रेम करतात. त्यांना माझ्यासाठी हळहळ वाटते ना, इथंच मी जिंकलंय सगळं, त्यामुळे मला काही वाटत नाही. अंकुश भाऊ धन्यवाद. विमाननगर येथील इस्कॉन याबद्दल रामभाऊ ढोरे सॉरी, तुम्ही मला पर्सनलला संपर्क करा ना, काय विषय मला सांगा, मी नक्कीच विचार करीन त्याच्यावर आणि आपण त्याच्या म्हणजे समजून घेऊ काय आहे ते. बीड रोकठोक, खरंच परत या. काय होतं ना, मला आता आपलं नाव नाही माहिती पण बीड रोकठोक असं हे अकाउंट आहे आणि मला तेच सांगायला आवडेल की स्वतःच्या स्वाभिमानापेक्षा मोठं काहीच नाही. ठीक आहे, मग तिथे कुणी असू देत, पक्ष निष्ठा जितकी करायची होती तेवढी केली. जिथे पूर्ण कुटुंबाचा प्रश्न आला, जिथे माझ्या आत्मसन्मानाचा प्रश्न आला, जिथे माझ्या सर्वस्वाचा प्रश्न आला आणि त्यावेळेला यांच्यातले काही मनसैनिक जे माझ्यासोबत होते, खरंच त्यांचा मला अभिमान आहे. म्हणून मी कालची पण पोस्ट टाकली होती की माझ्या अडचणीच्या माझ्या दुःखाच्या काळामध्ये ज्यांनी माझ्यासोबत दिली, माझा येणारा सगळा चांगला काळ फक्त या सगळ्यांसाठी असेल आणि 100% असणार आहे. आणि परत यायचं कुठं जायचा काही विषय नाही. मी जिथे आहे तिथे मी खूप हॅपी आहे आणि मी छान लाईफ एन्जॉय करत असते, स्वतःही चांगलं जगते आणि इतरांना चांगलं जगण्यासाठी मदत करत असते. तुम्ही पक्षात या, तुमचे स्वागत आहे, परंतु त्या दिवशी तुम्ही संतोष भाऊ बरोबर आहे. ती पोस्ट करण्यामागे म्हणजे त्या 2 पोस्ट विषयी तुम्ही बोलताय ना, तर त्या 2 पोस्ट ज्या मी केल्या होत्या, मला पर्सनलला कोणीतरी डिवचत होतं आणि मी त्यासाठी ते टाकलं होतं की तुम्ही तुमच्या आवडत्या उमेदवाराचा प्रचार तुम्ही जाहीरपणे छातीठोकपणे करा. तुम्ही स्वतःचं प्रोफाईल लॉक करून माझ्या वॉलवर येऊन वाकडं तिकडं काहीतरी बोलणं किंवा माझ्या पर्सनल मेसेंजरला येऊन मेसेज करणं हे चुकीचं आहे आणि हे वारंवार होत असल्यामुळं मला ते टाकावं लागलं. परंतु नंतर लक्षात आलं की काही मनसैनिकांच्या भावना दुखवतात म्हणून मी लगेच ते रिमूव्ह केलं. म्हणजे 15-16 मिनिटापेक्षा ते जास्त मी ठेवलं नाही. तरी सुद्धा ज्यांच्या भावना दुखावल्या असतील, मी मनापासून दिलगिरी व्यक्त करते. तुमच्या कोणाच्या भावना दुखावणं माझा कधीच तसा हेतू नव्हता आणि नसेल. थोडं लक्ष असू द्या. स्वागत निर्णय. वैशालीताई धन्यवाद.
राहुल भाऊ, ज्या मॅडमचा पराभव झालाय तर मी त्याच्यावर टिप्पणी काही करणार नाही. माझं मत मी जाहीरपणे मांडलेलं आहे. याच्यामध्ये त्या पराभव त्यांच्या एकट्याचा झालेला नाहीये, हे सगळ्यात पहिलं समजून घ्या. उलट त्यांच्या धाडसाचं कौतुक करा असं वाटेल की इतक्या कमी काळामध्ये, कारण पदवीधरला खूप आधीपासून तयारी करायला लागते, परंतु त्यांनी इतक्या कमी काळात, म्हणजे एक महिला म्हणून, एक जुने जे काही आम्ही एकत्र कामं केले होते त्यामुळे मी आवर्जून हे बोला असं वाटेल मला की त्यांनी हा निर्णय अतिशय धाडसी निर्णय होता. की कारण पक्षात काही पदवीधर लोक नाहीयेत का, परंतु त्या एक स्त्री असताना सुद्धा त्यांनी हा निर्णय घेतला कमी वेळामध्ये. तेवढा त्यांनी झंझावत दौरा केला, तेवढा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, तेवढी यंत्रणा राबवली. आणि तसं पक्ष संघटना जर बघितलं तर जितकी पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये अशा काही भागांमध्ये जितकी स्ट्रॉंग आहे, किंवा नागपूर भागामध्ये, तर तितकी महाराष्ट्राच्या बाकीच्या भागात नाहीये. तरी सुद्धा त्यांनी त्या निमित्ताने पक्ष तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं एक महिला म्हणून मी त्यांचं कौतुकच करेल, कारण कुठलंही हार ही कायमस्वरूपी हार नसते. इनफॅक्ट या वेळेला त्यांची जी तयारी झाली आहे तर पुढची 4 वर्ष जर त्यांनी चांगली तयारी केली तर कदाचित पदवीधरमधून, किंवा शिक्षकमध्ये नाही चान्स, तिथं मी आहे, पदवीधरमधून त्यांना नक्कीच संधी पुढच्या वेळेला मिळू शकते. कारण आता त्या तयारी, आता त्यांना अनुभव पण मिळाला, त्यामुळं असं काही खचून जाण्याचं कारण नाही. इनफॅक्ट त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न केला. त्यासाठी त्यांचे आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या, मतदान करणाऱ्या सर्व बंधू भगिनींचे मी मनापासून आभार मानते आणि त्यांचं कौतुकही करेन. करून प्लीज विमाननगर येथील नक्कीच मी मत दिलेला उमेदवार, मी कधीच चुकीच्या जागी मत देणारच नाही, त्यामुळं मी मत दिलेला उमेदवार विजयीच झालेला आहे. 20चे मुलं आणि मुली त्यांना पुढं ताई कृपा करून जे ग्राउंडवर पडत आहेत त्याबद्दल त्यांना बाहेर छेड होत असेल तर जायचं कुठे भविष्यात तुम्ही. हा काही फक्त राजकीय वाद असताना तर गोष्ट वेगळी आहे, हा राजकीय वाद नाही. त्याच्यामुळे राहुल भाऊ पाटील, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी या सोशल पोर्टलवर देणार नाही. तो चॉईस ज्याचा त्याचा आहे, ते भविष्यात दिसेलच लवकर काय ते. ज्ञानेश भाऊ धन्यवाद. वैशालीताई, नक्कीच काय असतं ना, माणसाला स्वतःचं काहीतरी अस्तित्व पाहिजे. ठीक आहे, पक्ष संघटना ह्या सगळ्या आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात, परंतु त्याच्यामध्ये पक्षाने आपल्याला काय दिलं आणि आपण पक्षासाठी काय केलं. आता भविष्यात जर मी कुठल्या पक्षात गेले तर माझं जे काही संघटन मी बनवलंय, माझं पर्सनल विशाखा गायकवाड म्हणून जे काही अस्तित्व मी समाजामध्ये तयार केले, त्याचा मी ज्या पक्षात जाईन त्या पक्षाला त्याचा नक्कीच फायदा झाला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्याच्यामुळे मनोज भाऊ नक्कीच धन्यवाद. आणि या ठिकाणी आता इकडच्या फोनमधले मेसेज बघते. निकंठे भाऊ, पक्ष सोडायला नको होता, तुम्ही जेवढा तमाशा झाला आमचा बघितला नाही का, इतका त्रास झाला, इतक्या काही गोष्टी, इतकी मानहानी झाली, पूर्ण आत्मसन्मानाचा चुराडा केला गेला, त्यावेळेला तुम्ही का नाही बोलले. मग पक्षाला, कुठल्याही पक्षाला कोणाची गरज नसते, आणि गरज असली तर मग इतक्या लेवलला कुठले विषय जात नाहीत. त्यामुळे आता आपण पक्ष आणि पक्षात परत या वगैरे एवढं मी करू शकते की मी भविष्यात सुद्धा कधी मनसेच्या विरोधात कधी काही करणार नाही, घाबरते वगैरे असं काही भाग नाही. पण माझं मनापासून प्रेम आहे पक्षावर. सुनील भाऊ खूप मनापासून धन्यवाद, थँक्यू. शरद दादा नमस्कार, संदीप भाऊ नमस्कार, गणेश भाऊ नमस्कार. मत चांगली मिळतील पण पक्षाला यश दुरापास्त आहे. सततची दरसोड भूमिका, कोणताही अजेंडा नसणं आणि जुने स्थानिक नेतृत्व लोकांना पसंत पडत नाही. नाही असं काही नसतं, पण तिथे कधी कधी पक्षाची भूमिका सुद्धा फार गरजेची असते. पक्षाचं योगदान, सभा घेतल्या पाहिजेत, सगळीकडेच नाही हो राजकारण. सभा, त्या उमेदवाराचा काहीतरी विचार केला पाहिजे पक्षश्रेष्ठींनी सुद्धा त्या ठिकाणी. आणि कुणाची पण नाही, जरा त्या मान्यवर नेत्यांच्या सभा झाल्या पाहिजेत, तर ते अपील होतं, तर त्याचा प्रभाव पडतो. शेडगे भाऊ नमस्कार, सुरेखाताई नमस्कार, देवकर दादा
नमस्कार. सागर भाऊ तुरडे, माझं मत वाया गेलं नाही. हो हो, खरंच वाया नाही गेलं. त्याच्यामुळे कारण काय थोडाफार सर्वे, थोडंफार नॉलेज मला पण आहे ना. जरी राजकारण सोडलं, पक्ष सोडला, तरी सुद्धा बाहेर फिरते, 4 लोकांमध्ये उठते बसते, त्यामुळे मला कळतं काय करायचं काय नाही करायचं. मच्छिंद्र भाऊ नमस्कार. सागर भाऊ नमस्कार. दादा देवकते दादा नमस्कार. चला, खूप जणांनी खूप छान. दिनकर भाऊ जय भीम. छान वाटलं तुम्ही जे टाकलंय. पण मी तेच सांगते की मी स्वतः मला कुठल्याही जाती, धर्म, पक्ष म्हणजे त्याच्या सगळ्याच्या बाहेर जाऊन मला काम करायचंय. एक व्यापक दृष्टिकोन असला पाहिजे, त्यासाठी मला काम करायचंय. आणि मग फक्त पर्टिक्युलर एक कास्ट असेल तर त्या पक्षामध्ये जायचं. किंवा महापुरुषांच्या बाबतीत पण आपण बघतो की आता भिडेवाड्याचा प्रश्न उचललाय, तर जरुरी नाही की फक्त ओबीसी समाजाने त्याचं नेतृत्व करावं, असं काही नाहीये. त्यामुळे थोडंसं तुम्ही या सगळ्यातून बाहेर पडलं पाहिजे. आपण सगळ्यांनी याच्यातून बाहेर पडलं पाहिजे. एनिवेज, आज लाईव्ह येऊन कदाचित मला असं वाटतंय की अपेक्षेप्रमाणे प्रत्येकाला उत्तर मिळाली असतील. माझा विचार कारण इतके मेसेज आल्यावर मी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल त्याच्यामध्ये काही चॅटिंग करून रिप्लाय करणं शक्य नव्हतं. तर मित्रांनो, कोणाच्या पराभवाचा मला नक्कीच आनंद नाही. आणि जे विजयी झालेले आहेत, लाडसाहेब, आसगावकर साहेब, तर त्या दोघांचंही अभिनंदनही करायचं होतं. त्यांच्या मागे असणाऱ्या यंत्रणेचं पण अभिनंदन करायचं होतं. आणि भविष्यामध्ये जे काही प्रश्न पेंडिंग राहिलेत माझ्याकडून, मी जे काही घेतलेले आहेत, तर तो पोलीस भरतीचा असेल किंवा अन्य काही विषय आहेत, तर त्याच्यासाठी नक्कीच या 2 आमदारांची मदत. कारण जर त्यांना सपोर्ट केला किंवा त्यांचं अभिनंदन केले तर कामं करून पण घेण्याची आपण तेवढी धमक ठेवतोच. आणि त्यासाठी इतकेच माझे सगळे विचार मला आपल्यासोबत मांडायचे होते, म्हणून मी हा लाईव्ह केलाय. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी तुमचा बहुमोल वेळ देऊन माझे विचार ऐकलेत. माझ्याबरोबर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया शेअर केल्या. मी तुमच्या सगळ्यांची मनापासून खूप 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 आभारी आहे. असंच प्रेम राहू द्यात. हक्काने कधीही आवाज द्या. जे जे शक्य आहे ते मी नक्कीच तुमच्यासाठी करेल. कारण माझ्या कामाचा, माझ्या लाईफचा पहिला अजेंडा आहे की मी समाजसेवेसाठी कटिबद्ध आहे. आणि कायम मला समाजसेवाच करत राहायला आवडेल. आणि जरी भविष्यामध्ये समाजसेवेला एक वेटेज मिळावं म्हणून मला काही राजकीय निर्णय घ्यावे लागतील, परंतु गेलेला आत्मसन्मान परत मिळवल्यानंतरच माझा पुढचा राजकीय निर्णय सगळ्यांच्या समोर असेल आणि तो लवकरच असेल. इतकंच मला सांगायचं होतं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.